रात्रीचा 11 वाजू द्या नाहीतर एक, मुंबई जागी असते. पुण्यात कॅब धावतात. दिल्लीचा उकाडा एसीवर घालवला जातो. अनेक कारखाने, छोटे व्यवसाय रात्रभर काम करतात. कित्येक मोबाईल चार्ज होतात आणि हजारो ट्रक देशभर माल पोहोचवतात. पण इमॅजिन करा की एक दिवस असा आलाय की अचानक जगात तेलाच्या किमती प्रचंड वाढल्यात. वीज तयार करणं परवडत नाहीये. परिणामी सरकारला लोकांची अवस्था बघता इंधनावरील कर कमी करावे लागलेत. पण तरीही देशाला गरजेची असणारी इंधनाची, ऊर्जेची गरज भागवता येत नाहीये. हा दिवस आता जी परिस्थिती आहे त्यानुसार फार नसेल. पण खरंच आता पण देश म्हणून अशा एनर्जी शॉकसाठी तयार आहोत का? एनर्जीमध्ये फक्त पेट्रोल किंवा इंधन येत नाही. एनर्जी ही केवळ उद्योगांसाठी, मशीनसाठी, गाड्यांसाठी नाही तर अर्थव्यवस्थेसाठी इंधनाचं काम करत असते. ही एनर्जी नाही मिळाली तर डॉमिनो इफेक्ट सारखं अर्थव्यवस्थेचा एक एक खांब ढासळत जाईल. घरातला पंखा, फ्रीज, मिक्सर, एसी पासून ते कारखान्यातली मशीन, शेतातला पंप, मोबाईल, इंटरनेट, मेट्रो, रेल्वे, डिलिव्हरी बॉयची बाईक इथपर्यंत सगळं. त्यामुळे भारत एनर्जी शॉकसाठी तयार आहे का? हेच डिकोड करूया आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी समीक्षा आणि तुम्ही पाहताय डिकोड मराठी. भारताची सर्वात मोठी अडचण आहे ती म्हणजे अजूनही भारत ऊर्जेसाठी मोठ्या प्रमाणावर बाहेरच्या देशांवर अवलंबून आहे. गरजेपैकी जवळपास 85% कच्चं तेल आजही देशात आयात केलं जातं. म्हणजे जगात युद्ध झालं, मध्य पूर्वेत तणाव वाढला किंवा तेल पुरवठा कमी झाला तर त्याचा थेट पहिला परिणाम देशावर आणि अर्थव्यवस्थेवर होतो. रशिया युक्रेन युद्धानंतर हे जगाने पाहिलंय. तेलाचे दर वाढले आणि अनेक देशांमध्ये महागाई नियंत्रणाबाहेर गेली. भारतातही त्याचा परिणाम झाला. पेट्रोल, डिझेल महाग झालं, वाहतूक महाग झाली, भाजीपाला महाग झाला. ऑनलाईन डिलिव्हरी पासून विमान तिकिटांपर्यंत सगळ्याच गोष्टींचे दर वाढले. आता तुम्ही म्हणाल, भाजीपाला, दुधाचे दर वाढण्याचा आणि इंधनांचा काय संबंध आहे? संबंध आहे. ही सगळी एक साखळी आहे. पेट्रोल, डिझेल महागलं तर माल वाहतूक महागतात. भारतात माल वाहतूक मोठ्या प्रमाणावर ट्रक आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर अवलंबून आहे. त्यामुळे डिझेल महाग झालं की वाहतुकीचा खर्च वाढतो आणि वाहतूक महाग झाली की बाजारात येणाऱ्या प्रत्येक वस्तूची किंमत वाढायला सुरुवात होते. भाजीपाला, फळं, दूध, धान्य, बांधकाम साहित्य, किराणा सगळंच. यानंतर फटका बसतो तो स्वयंपाकाच्या गॅसला. भारतात लाखो घरांमध्ये LPG सिलेंडर वापरले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात तेल आणि गॅसच्या किमती वाढल्या की LPG सबसिडीवर सरकार दबाव टाकतो. त्यामुळे सिलेंडरचे दर वाढण्याची शक्यता निर्माण होते. त्याचा थेट परिणाम मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांच्या बजेटवर होतो. गॅस नसल्यावर काय अवस्था होते ते इराण अमेरिका युद्धादरम्यान आपण सगळ्यांनीच अनुभवलंय. पण मग अशात भारताकडे पर्याय काय आहेत? याचं उत्तर आहे वीज आणि इलेक्ट्रिक वाहनं. गेल्या काही वर्षात भारताने इलेक्ट्रिक वाहनांवर मोठा भर दिलाय. सरकार सतत सांगते की भविष्यात पेट्रोलवरचं अवलंबित्व कमी करायचं असेल तर EV हा एक मार्ग आहे. म्हणूनच शहरांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर्स वाढतायत, कंपन्या इलेक्ट्रिक कार आणतायत, चार्जिंग स्टेशन्स उभे राहतायत. पण इथेच दुसरा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे जर उद्या देशात कोट्यवधी वाहनं इलेक्ट्रिक झाली तर त्यांना लागणारी वीज ही कुठून येणार? कारण भारताची वीज व्यवस्था अजूनही मोठ्या प्रमाणावर कोळशावर चालते. देशातील बहुतेक वीज प्रकल्प कोळसा वापरतात. उन्हाळ्यात जरा वीज पुरवठ्यावर लोड आला की दिवस दिवस वीज कपात होते. त्यामुळे आपण पेट्रोलवरचं अवलंबित्व कमी केलं तरी ऊर्जा संकट पूर्ण संपणार नाही, फक्त त्याचं रूप बदलेल. थोडक्यात भारत दोन मोठ्या लढ्या एकाच वेळी लढतोय. पहिली, तेल आयात कमी करण्याची आणि दुसरी, स्वस्त आणि पुरेशी वीज निर्माण करण्याची. यासाठी सरकार सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन आणि अणुऊर्जा यावर भर देत आहे. राजस्थान पासून गुजरात पर्यंत मोठमोठे सोलर पार्क उभे राहत आहेत. पण प्रश्न आहे वेगाचा. ज्या वेगाने भारताची ऊर्जेची गरज वाढतीये त्या वेगाने पर्यायी ऊर्जा तयार होत नाहीये. त्यामुळे एनर्जी शॉक हा विषय केवळ पेट्रोल डिझेल पुरता नाहीये. कारण एनर्जी महाग झाली की कंपन्यांचा खर्च वाढतो, खर्च वाढला की कंपन्या वस्तूंच्या किमती वाढवतात. महाग वस्तू म्हणजे महागाई आणि या सगळ्याचा थेट आघात होतो तो सामान्य माणसावर. पण या सगळ्यातही भारतासाठी आशेची गोष्ट आहे ती म्हणजे भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या ग्रीन एनर्जी मार्केटपैकी एक बनतोय. इलेक्ट्रिक वाहनं वाढतायत, सौर ऊर्जेची किंमत कमी होते आणि सरकारला आता ऊर्जा सुरक्षेचं महत्त्व आधीपेक्षा जास्त समजायला लागलंय.
पण याला वेग कसा दिला जातोय ते पाहणं गरजेचं असणार आहे. कारण येत्या काळात स्वस्त, सुरक्षित आणि स्थिर एनर्जी असणारा देशच आर्थिकदृष्ट्याही स्टेबल मानला जाईल का? तुम्हाला काय वाटतं? आपला देश एनर्जी शॉकसाठी तयार आहे? तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच विश्लेषणासाठी पाहत राहा डिकोड मराठी.